वाघापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर। श्री विठ्ठल बिरदेव, श्री हलसिद्धनाथ, श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर, भाकणूककार मानकरी श्री गुरुमाऊली श्री कृष्णात डोणे वाघापुरे महाराज यांचे दर्शनासाठी वाघापूर येथे भक्तांचा महापूर लोटल्याचे पाहावयास मिळाले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हा सिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने सकाळी 7 वाजता श्रींचा अभिषेक, त्यानंतर सकाळी 8 वाजता पाद्यपूजन, नामस्मरण, जप व ध्यान, सकाळी 10 वाजता वारंग आरती, सकाळी 11 वाजता महाप्रसाद, दुपारी 1 वाजता भजन व धनगरी ओव्या आणि सायंकाळी 6 वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गुरुमाऊली कृष्णात डोणे यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रासह देशभरात पाहावयास मिळतो। गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी कैलासवासी बाबूराव कृष्णा डोणे यांचे नुकतेच निधन झाले आहे। त्यांची देखील आठवण भक्तांनी डोळ्यामध्ये पाणी आणत काढले। यावेळी गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांचे चिरंजीव बाळू महाराज राजवीर कृष्णात डोणे हे देखील उपस्थित होते। यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पाहावयास मिळाला। देवाच्या नावाने, ज्योतिबाच्या नावाने, हलसिद्धनाथांच्या नावाने, संत बाळूमामाच्या नावाने, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव, हा उत्सव म्हणजे माझ्यासाठी जर बोलायचं झालं तर माझे आध्यात्मिक क्षेत्रातील देव म्हणून जे गुरु आहेत ते माझे मायबाप, माझे सर्वस्व श्री विठ्ठल बिरदेव ज्योतिबा, धर्मगुरूतले माझे गुरु जे आहेत, माझा अधिष्ठान श्री क्षेत्र हलसिद्धनाथ। आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा कलियुगामध्ये डंका वाजत चाललेला आहे, जगात ज्यांचं नाव आहे, ज्यानं ज्या भगवंतानं शेळ्या मेंढ्या राखून देवपण मिळवलं, जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला, ते माझे सर्वस्व आदमापूर निवासी श्री श्री बाळूमा हे माझे सर्वस्व देव होय। कारण तो माझ्या देहामध्ये वास करतो। या भारताची लोकसंख्या जवळजवळ 150 कोटी आहे। या 150 कोटी जनतेतून या भगवंतानं मला निवडलंय आणि या देह त्यांच्यासाठी मी समर्पित केलेला आहे। आणि तो समर्पित देह करून तो माझ्या अंगी संचार करतो आणि जगाचं भविष्य वर्तवतो। अशा या सर्व देवांच्या चरणी मी नतमस्तक होतो।